नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरतीच्या संदर्भाने अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। एक म्हणजे मुलाखतीसह पदभरती हा राऊंड मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे कट ऑफ नेमका कितीचा लागला आणि किती मार्क्सला म्हणजेच मॅक्झिमम मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कसं होतं किंवा इतक्या कमी मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांचं देखील त्या ठिकाणी मेरिटमध्ये यादीमध्ये नाव आलेलं आहे, तर ते कशा प्रकारे आलेलं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। यामध्ये जे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे तर 2022च्या टेटनुसार आजची ही जाहिरात किंवा ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यात मुलाखतीसह पदभरतीची कार्यवाही करण्याची व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। म्हणजे मुलाखतीसह व्यवस्थापनांना अध्यापन कौशल्य म्हणजेच जो 30 मार्क्सचा डेमो 30 मार्क्स असणार इंटरव्ह्यूसाठी, 15 मार्क्सचा डेमो आणि 15 मार्क्सचं टीचिंग, तर यामध्ये एकास 10 या प्रमाणात उमेदवारांना पाठवून अशा एका जागेसाठी 10 उमेदवारांची निवड करून ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ती ज्या त्या आस्थापनाला या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी शासन निर्णय दिनांक 7/2/2019 मध्ये एकूण 30 गुणांची तरतूद करण्यात आलेली आहे। त्याप्रमाणे उमेदवारांची शिफारस पदावर निवड करण्यासाठी शैक्षणिक संस्था स्तरावर विविध प्रकारची कार्यवाही अवलंबविण्यात येते। अशा परिस्थितीत शिक्षक पदभरतीमध्ये एकसूत्रता राखण्याच्या दृष्टीने व उमेदवारांचे योग्यरित्या वस्तुनिष्ठ मूल्यमापन होण्यासाठी मानक कार्यपद्धती म्हणजेच SOP अवलंब करण्यात येत असून यासाठी शासन पत्र दिनांक 6/8/2024 अन्वये मानक कार्यपद्धती निश्चित केली आहे। कारण या आधीच्या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी सांगितलं होतं की SOP ही जी कार्यपद्धती आहे, प्रोसिजर आहे, तिचं काम अंतिम टप्प्यात आहे आणि त्यानुसार आता मुलाखतीसह पदभरतीची यादी निश्चित करण्यात येणार आहे। त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप असणार नाही। मुलाखतीसह पदभरतीमध्ये इयत्ता 1ली ते 5वी, इयत्ता 6वी ते 8वी आणि 9वी ते 10वी, इयत्ता 11वी ते 12वी या गटातील शिक्षण सेवक शिक्षकांच्या 4879 रिक्त पदांच्या पदभरतीसाठी उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे। 1096 संस्थापनातील 4879 रिक्त पदांसाठी 7805 उमेदवारांनी त्यांनी निवड केलेल्या प्राधान्यक्रमातील जास्तीत जास्त 10 प्राधान्यक्रमासाठी शिफारस करण्यात आलेली आहे। यानंतर नियुक्ती प्राधिकारी करून ज्या शैक्षणिक संस्थेने पवित्र पोर्टलवर जाहिरात दिलेली होती परंतु विविध कारणास्तव 11 शैक्षणिक संस्थांच्या एकूण 43 पदांसाठी उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस केली जाणार नाही, अशा शैक्षणिक संस्थांतील सदर कमी होत असलेल्या रिक्त पदांची माहिती पोर्टलवर प्रसिद्धीत देण्यात येत आहे। ही ज्या कोणत्या 11 शैक्षणिक संस्था आहे त्यांची माहिती पोर्टलवर देण्यात येत आहे। त्यानंतर आता जर ह्या संस्थांचे प्रिफरन्स विद्यार्थ्यांनी दिलेले असतील तर रिकमेंडेशनमध्ये अशा विद्यार्थ्यांना रिकमेंड झाल्याचा कुठलाही मेसेज येणार नाही, म्हणजे त्या संस्था तुम्हाला दिसणारच नाही। त्यामध्ये सदर प्राधान्यक्रम विचारात घेऊन उच्च न्यायालयातील विविध याचिकांवरील निर्णयाच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे। म्हणजे जसं की रयत शिक्षण संस्था असेल किंवा बाकीच्या इतर कुठल्या कोर्ट केस असतील, 55-60% मुद्दा आहे, म्हणजे ज्या आता निवड झालेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या त्या न्यायालयाच्या निर्णयावरती अवलंबून असतील। प्रोसिजर कंटिन्यू पुढे चालू राहील परंतु अंतिम निकाल हा न्यायालयाच्या निर्णयावरती अवलंबून असेल। मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी संबंधित शैक्षणिक संस्थांकडे संपर्क साधावा। निवड प्रक्रियेबाबत जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांना सविस्तर सूचना देण्यात येत आहे। जसं इथे विद्यार्थ्यांना प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे तसंच संस्थांना देखील न्यूज बुलेटिनच्या खाली बाकीचे 3-4 ऑप्शन येतात, त्यामध्ये शैक्षणिक संस्था देखील असतात, तर त्यांना देखील असं प्रसिद्धीपत्रक देण्यात येतं। जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांनी निवड प्रक्रिया पार पाडण्याचे दृष्टीने पोर्टलवर देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे। निवड प्रक्रियेदरम्यान शैक्षणिक संस्थांना काही अडचण आल्यास त्यांनी जाहिरात मान्य केलेल्या संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे संपर्क साधायचा आहे।
निवड प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक यांच्याकडे अर्ज करता येईल. उमेदवारांनी तक्रारीबाबत अर्ज करताना योग्य तो पुरावा कागदपत्र सोबत जोडावेत. म्हणजेच जो प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन, म्हणजे जी तक्रार तुम्ही करणार आहात तर त्याचा रेफरन्ससुद्धा तुमच्याकडे असायला पाहिजेत आणि तो तुम्हाला जोडायचा आहे. शिक्षणाधिकारी यांनी अशा तक्रारी अर्जाची शहानिशा तातडीने करावी व 3 दिवसात याबाबत संयुक्तिक निर्णय संबंधितांना कळवावा. संबंधित शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरून निराकरण न झाल्यास उमेदवारांनी संबंधित विभागाच्या विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे आवश्यक त्या पुराव्यासह व शिक्षणाधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जासह अपील अर्ज दाखल करता येईल. विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी 3 दिवसात अशा अपिलांवर शहानिशा करून यथोचित निर्णय द्यावा व प्रचलित नियमाप्रमाणे योग्य ती कारवाई करण्यात यावी. ही सर्व प्रक्रिया गुणवत्तापूर्ण व पारदर्शकरित्या पार पडेल यासाठी सर्व घटकांनी सर्वंकष प्रयत्न करावेत. कोणत्याही बाह्य दबावास, प्रलोभनास बळी पडू नये. स्पष्ट उल्लेख केलेला आहे या ठिकाणी. शिक्षक पदभरतीच्या मुलाखतीसह या प्रकारातील सर्वसाधारण गुणवत्ता यादीची सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे. तरी देखील या संदर्भात अभियोग्यताधारकांना स्वतःच्या निवडीबाबत तक्रार असल्यास त्याबाबत अशा उमेदवारांना तक्रार निवारण व दुरुस्ती समिती ईमेलवर सबळ पुराव्यासह सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसाच्या आत अर्ज सादर करता येईल. ईमेल पत्त्यावर कुणीही ग्रुप ईमेल अथवा अन्य मेल पाठवू नये. विहित मुदतीनंतर प्राप्त ईमेल तसेच अन्य मार्गांनी प्राप्त तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची. ज्यांना ऑब्जेक्शन घ्यायचे त्यांनी विथ प्रूफ 7 दिवसामध्ये हा ऑफिशियल ईमेल ID आहे त्याच्यावरती मेल करायचा आहे. मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन व निवडीसाठी शुभेच्छा. आणि न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यायची आहे. यामध्ये प्रत्येकाने आपापलं लॉग इन म्हणजेच तुमचा जो सीट क्रमांक होता तो त्या ठिकाणी टाकून, पासवर्ड टाकून कॅप्चा कोड फिलअप करून तुम्ही जे प्रिफरन्स दिले होते आणि तुम्हाला आता रिकमेंडेशनमध्ये कोणकोणत्या संस्था आलेल्या आहेत. आता यामध्ये सगळ्याच आहे, 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 8वी ते 9वी ते 10वी आणि 11वी 12वी सर्वांचीच या ठिकाणी लिस्ट लावण्यात आलेली आहे असा उल्लेख या परिपत्रकात करण्यात आलेला आहे. तर ज्यांनी त्यांनी आपापल्याला कोणत्या संस्था आलेल्या आहेत त्या ठिकाणी त्या संस्थेशी संपर्क साधायचा आहे आणि नंतर त्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे. आता एकाच विद्यार्थ्याची निवड 10 संस्थांवरती देखील इंटरव्ह्यूसाठी झालेली आहे, परंतु अंतिम निवड ही त्या संस्थेवरती डिपेंड असणार आहे तुमच्या डेमोच्या माध्यमातून. तसंच एका जागेसाठी 10 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे, म्हणजे एक विद्यार्थी 10 ठिकाणी पात्र आहे इंटरव्ह्यूसाठी. तसाच एका जागेसाठी 10 विद्यार्थी पात्र आहेत. म्हणजेच याचा अर्थ कसा होतो, जसं की फॉर एक्झाम्पल म्हणून आता ह्या 3 संस्था असतील, 1 2 3 ह्या 3 संस्था आहे आणि हे 3 विद्यार्थी आहे. तर हा एक विद्यार्थी याची निवड या ठिकाणी देखील झालेली असेल इंटरव्ह्यूसाठी, दुसऱ्या संस्थेवर देखील झाली असेल, तिसऱ्या संस्थेवर झाली असेल, असं जवळजवळ एका विद्यार्थ्याची निवड, कारण ही मेरिटनुसार निवड केलेली आहे, सगळ्यात जास्त मार्क्स ज्याला आहेत त्याची निवड या ठिकाणी झालेली आहे. तर अशा जवळजवळ 10 संस्थांवरती एका विद्यार्थ्याची निवड झालेली आहे. त्याचप्रमाणे आता हा विद्यार्थी अशा 10 संस्थांवरती जसा फिरणार तसा ह्या एका जागेसाठी या ठिकाणी देखील 10 विद्यार्थी येणार. मग त्यातला हा एक विद्यार्थी असेल, हा विद्यार्थी देखील या ठिकाणी जाणार, तिसरा विद्यार्थी देखील या ठिकाणी जाणार. असं फक्त एवढंच आहे की ज्या विद्यार्थ्यांनी प्रिफरन्स दिले होते तेच विद्यार्थी यामध्ये असणार. मग ज्या विद्यार्थ्यांनी एखाद्या संस्थेला प्रिफरन्स दिले नाही, मग अशा ठिकाणी ज्या एकाच 10 ह्या प्रमाणाच्या ऐवजी एका जागेसाठी काही ठिकाणी 3 उमेदवार देखील असू शकतात, 5 देखील असू शकतात, 7-8 उमेदवार देखील असू शकतात. ते डिपेंड असणार तुमच्या आरक्षणानुसार, विषयानुसार आणि तुम्ही दिलेल्या प्रिफरन्सनुसार. म्हणजे एखाद्याने जर एखाद्या संस्थेला प्रिफरन्सच दिला नसेल तर ती संस्था त्या विद्यार्थ्याला रिकमेंडेशनमध्ये येणारच नाही. यानंतर आपण पाहूया की पोर्टलवरती आता जी लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती बघा. या ठिकाणी जनरल कॅटेगरी दिलेली आहे, ॲडव्हर्टाइजमेंटच्या पोस्ट दिलेल्या आहे, कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेले आहे, रिकमेंडेशन झालेलं आहे ते आणि त्यांचा कट ऑफ
आता कट ऑफ किती लागला तर बघा, जनरलसाठी एका जागेसाठी 10 विद्यार्थ्यांची निवड केली, बरोबर आहे. जनरल एका जागेसाठी 10 विद्यार्थ्यांची निवड केली आणि 104चा या ठिकाणी कट ऑफ लागला. दुसरी गोष्ट, जनरलमध्ये NA म्हणजे या ठिकाणी जनरल म्हणजे कुठलंही रिझर्वेशन नाही आणि वुमन म्हणजे रिझर्वेशन 30% आरक्षण. आता एका जागेसाठी 10 विद्यार्थ्यांची निवड झाली, यामध्ये फक्त महिला असणार आणि कट ऑफ लागलेला आहे 106चा. त्यानंतर ST कॅटेगरी आहे, एका जागेसाठी 3 विद्यार्थ्यांची निवड झाली, कट ऑफ लागलेला आहे 74चा. आता ST कॅटेगरीमध्ये एका जागेसाठी 3च विद्यार्थ्यांची निवड कशी काय झाली, 10 विद्यार्थ्यांची निवड कशी काय झाली नाही? त्याचं कारण असं की एका जागेसाठी आता ती जागा कितवीसाठी होती. सपोज 1ली ते 5वीसाठी असेल तर त्यासाठी TTचा किंवा CTTचा पेपर 1 पास असावा लागतो, किंवा ती जागा 6वी ते 8वी असेल, 9वी 10वी असेल तर तो पेपर कोणता आहे, त्यासाठी कोणतं आरक्षण आहे, ही जागा कोणत्या कॅटेगरीसाठी राखीव आहे, मग ती जनरल आहे, वुमन्स आहे, पुन्हा त्यामध्ये हॉरिझॉन्टल व्हर्टिकल त्या कोणत्या कॅटेगरीसाठी ही जागा राखीव आहे त्याचा परिणाम इथे होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा प्रिफरन्स द्यायचे होते, संस्था लॉक करायच्या होत्या, तेव्हा किती विद्यार्थ्यांनी या संस्थेला प्रिफरन्स दिला होता ते देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्या एका जागेसाठी या 3 विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन या ठिकाणी असणार. मग आता त्या तिघांना देखील 74 मार्क्स आहेत किंवा 74 हा कट ऑफ लागलेला आहे. मग 74, 75, 76 असं असू शकतो किंवा तिघांना देखील 74 असू शकतात. मग यामध्ये हे कॉम्पिटिशन 10 जणांमध्ये नसणार, हे कॉम्पिटिशन फक्त ह्या 3च विद्यार्थ्यांमध्ये असणार. आता 3मध्ये आता समजा 74 असेल, 75 असेल, 76 असेल, एक तर सेम असतील किंवा वर खाली तर मार्क्स नसणार, 74च्या खाली नाही 74च्या वरती असणार. तर यामध्ये ज्याचा डेमो सर्वात उत्कृष्ट असणार त्या विद्यार्थ्याची या एका जागेसाठी निवड होणार या 3 विद्यार्थ्यांमधनं. यानंतर आता बघा दुसऱ्या पेजवरती बघा, पोस्ट आहे ग्रॅज्युएट टीचर 6वी ते 8वी. आता सर्वांना माहिती आहे 6वी ते 8वीला शिक्षक व्हायचं असेल तर TT किंवा CTTचा पेपर पास असणं गरजेचं आहे. आता मार्क्स आहे 106, कट ऑफ आहे 106चा. एका जागेसाठी 10 विद्यार्थ्यांचं या ठिकाणी रिकमेंड केलेलं आहे, 10 विद्यार्थ्यांना. 6वी ते 8वी मॅथ्स सब्जेक्ट आहे, 107चं मेरिट लागलेलं आहे. एका जागेसाठी 3 विद्यार्थ्यांना या ठिकाणी रिकमेंड केलेलं आहे. आता जसं मग अशी सांगितलं की एकाच 10 न येता या ठिकाणी एकाच 3च विद्यार्थी का आले, तर ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी त्या मॅटर करतात. तुमचा TT किंवा CTTचा पेपर पास असेल का, पुन्हा त्या संस्थेला त्या जागेसाठी किती विद्यार्थ्यांनी रिकमेंडेशन मेरिट लिस्ट लावायच्या आधी जेव्हा तुम्ही प्रिफरन्स दिले होते किती विद्यार्थ्यांनी प्रिफरन्स दिले ते त्याच्यावर डिपेंड असणार. आणि मेन म्हणजे तुमचं आरक्षण असतं, सामाजिक समांतर आरक्षण. या आरक्षणानुसार कट ऑफवरती भरपूर परिणाम होत असतो. त्यानंतर बघायचे सायन्स सब्जेक्ट आहे 6वी ते 8वी, 89 मार्क्स आहेत टेटमध्ये, या ठिकाणी 74 मार्क्स आहेत, परंतु सब्जेक्ट हा सायन्स आहे. त्यानंतर पुढच्या पेजवर जर आपण बघितलं त्या ठिकाणी एका जागेसाठी 10 उमेदवारांचं रिकमेंडेशन झालेलं आहे, परंतु ST कॅटेगरीमध्ये 1 जागा आहे आणि ते कोणाचंच लिस्टमध्ये नाव नाही, म्हणजे एकही रिकमेंडेशन झालं नाही. तर आता हे का, जसं सांगितलं की ह्या पर्टिक्युलर संस्थेसाठी, मग आता कारण काही असेल, कदाचित त्या ठिकाणी ग्रँट म्हणजे 20% असतात, काहींना 40% असतात, पूर्ण एडेड स्कूल असतील, नॉन ग्रँटेड असतील, तर ह्या गोष्टी पाहूनसुद्धा विद्यार्थ्यांनी प्रिफरन्स दिले होते. मग अशा संस्थेला या ठिकाणी कदाचित प्रिफरन्स एखाद्या विद्यार्थ्यांनी दिला नसेल, त्यामुळे या ठिकाणी कोणाचंच रिकमेंडेशन झालेलं नाही. दुसरं म्हणजे त्या पर्टिक्युलर कोणत्या कॅटेगरीसाठी व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल आणि सब्जेक्ट ती जागा नेमकी कशासाठी राखीव होती, मग त्याच जागेसाठी योग्य असा उमेदवार या ठिकाणी रिकमेंड झालेला नाही, म्हणून एकाही विद्यार्थ्याचं या ठिकाणी लिस्टमध्ये नाव नाही ह्या पर्टिक्युलर एका जागेसाठी. या ठिकाणी बघा 9वी ते 10वी, आता सर्वांना माहिती आहे 9वी आणि 10वीसाठी TT किंवा CTT
दोन्हींपैकी कोणत्याही पेपरची गरज लागत नाही, पेपर 1 असेल किंवा 2 असेल. आणि म्हणून या ठिकाणी मार्क्स हायरवाले स्टुडंटचं रिकमेंडेशन होत असतं आणि त्यांचं मार्क्सनुसार नाही परंतु डेमोनुसार अशा विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन होत असतं. पण हा नेहमीच आहे, 9वी-10वीचा कट ऑफ हा जास्तच लागतो कारण कॉम्पिटिशन या ठिकाणी जास्त असतं 9वी-10वीसाठी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ही विथ इंटरव्ह्यूची लिस्ट आहे. आता या विथ इंटरव्ह्यू लिस्टमध्ये या जवळजवळ 172 टेटचा स्कोर आहे आणि जनरल आहे. तर विदाऊट इंटरव्ह्यूसाठी देखील या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं असतं, परंतु कदाचित आता हे 9वी-10वीसाठी त्यांनी हे केलं असेल. जर 6वी ते 8वीसाठी किंवा त्यांना TETचा पेपर वगैरे पास असतील किंवा त्यांचं ऑलरेडी झालंही असेल 6वी ते 8वीमध्ये सिलेक्शन, परंतु त्यांनी ऑप्टिंग आउट केलं नसेल, त्यांना 9वी ते 10वीसाठी पुढे त्यांना जाण्याची इच्छा असेल, तर त्यामुळे देखील त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालं असेल. कारण जर 172 स्कोर आहे तर त्यांचा विदाऊट इंटरव्ह्यू लिस्टमध्ये त्यांचं नक्कीच नाव असेल. पण जर ते TET किंवा CTETचा पेपर पास असतील तर, आणि जर नसेल तर त्यामुळे त्यांना पर्याय उपलब्धच नसतो. जर पेपर कुठला पास नसेल तर तुमच्या हातामध्ये फक्त 9वी म्हणजे 9वीच्या पुढचेच वर्ग असतात. आणि म्हणून या विद्यार्थ्याचं या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूसाठी रिकमेंडेशनमध्ये नाव असेल. यानंतर जसजसं आपण लिस्टमध्ये पुढे जाणार तसतसं या ठिकाणी स्कोर थोडा आपल्याला कमी कमी होताना दिसून येईल. आता या ठिकाणी बघा, 6वी ते 8वीसाठी टेटचा स्कोर 100 आहे. सायन्स मराठी माध्यम आहे, EWS कॅटेगरी आहे. पुन्हा या ठिकाणी 100, 91 SC कॅटेगरी आहे. 87 मार्क्स आहे, SC कॅटेगरी आहे. कॅटेगरी महत्त्वाची आहे आणि म्हणून पर्टिक्युलर कॅटेगरीचा उल्लेख या ठिकाणी करत आहे, कारण आरक्षण त्यात जागा त्या ठिकाणी रिझर्व असतात. आता हे जर ओपन कॅन्डिडेट असेल तर त्या ठिकाणी जागा मॅटर करते. ओपनचा विद्यार्थी असेल तर तो या स्पेशल याच्यामध्ये येऊ शकत नाही कारण ती जागा राखीव असते. मग भले तो 150 का मार्क्स असे ना. 87 मार्क्स आहे, SC कॅटेगरी आहे. 86 SC सायन्ससाठी. पुन्हा 85 मार्क्स आहे सायन्ससाठी. पुन्हा या ठिकाणी 6वी ते 8वीसाठी बघा 81, 82, 83, 85 मार्क्स आहे. मराठी माध्यमच आहे परंतु मॅथ्स पेपर आहे. बघा जनरल कॅटेगरी 2 जागेसाठी 20 उमेदवार, बरोबर आहे, एकासाठी 10 उमेदवारांची निवड. कट ऑफ किती आहे? 122. पुन्हा जनरलमध्ये वुमनचं आहे 123. एक्स सर्व्हिसमॅन एका जागेसाठी निवड झालेली नाही कुणाचीच, कारण तशी रिझर्व असणारा कॅन्डिडेट, त्या जागेसाठी रिझर्व असणारा परफेक्ट कॅन्डिडेट या ठिकाणी बसला नसेल, त्यामुळे या ठिकाणी एकाही विद्यार्थ्याची रिकमेंडेशन झालेलं नाही. पुन्हा SCचा कट ऑफ आहे 108चा. SCचा वुमन्स कट ऑफ आहे 98चा. VJ 68. SBCमध्ये आहे 102चा. NT आहे 115. NTD आहे 112. EWS आहे 117. VJA 68, म्हणजे 68पर्यंतचे असे कट ऑफ या ठिकाणी लागलेले आहेत. यानंतर आपण एक महत्त्वाचं म्हणजे असं थोडंसं वेगळं, जसं की कोणाची कधी आणि कशी निवड होईल हे आपण सांगू शकत नाही, त्यासाठी होप्स ठेवायचे असतात. जे लोक कॅटेगरीमध्ये येतात, व्हर्टिकल हॉरिझॉन्टल दोन्ही कुठले आरक्षण घेत असतील त्या विद्यार्थ्यांनी, तर विथ प्रूफ आपण या ठिकाणी बघूया. बघा, ही संस्था आहे पालघरची. पालघरमधील आहे. मेरिट लिस्ट आहे ॲज पर टेट मार्क्स आणि सेकंडरी लेवल आहे. ऑल पोस्ट आहेत 9वी ते 10वी. बघा, ग्रॅज्युएशन 9वी ते 10वी 104चा स्कोर आहे. इंग्लिश सब्जेक्ट होता. त्यानंतर स्कोर 104चा आहे. पुन्हा 104चा स्कोर आहे. आता खाली बघा, 6वी ते 8वी 86चा स्कोर आहे. सायन्स मॅथ्स आहे. त्याच्या खाली जर बघितलं आपण 79चा स्कोर आहे. 6वी ते 8वी सायन्स मॅथ्स आहे. आणि त्याच्या खाली बघा 38 सायन्स मॅथ्स आहे. मराठीच मेथड आहे. 6वी ते 8वीसाठी
38 मार्क्स टेटचा स्कोर आहे हा. या ठिकाणी बघा टेट मार्क्स म्हणजे 38 मार्क्सच्या विद्यार्थ्याचं देखील सायन्स मॅथ्सच्या विषयासाठी सिलेक्शन होऊ शकतं. आता आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो 38 मार्क्सचा विद्यार्थी 38 मार्क्सचा कट ऑफ लागला किंवा 38 मार्क्सच्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होऊ शकतं. आता कॉम्पिटिशनमध्ये किती विद्यार्थी असतील, एकाच 10 तर असतात, त्यापेक्षा कमी असतात. या ठिकाणी एकाच एक विद्यार्थी जर गेला तर फॉर्मॅलिटी म्हणून फक्त त्या ठिकाणी डेमो घेतला जाईल किंवा कदाचित डायरेक्ट पण डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होईल. कारण जर एकच बाकीचे रिकमेंडेशन त्या ठिकाणी कॉम्पिटिशनला नसतील तर एकच विद्यार्थी असेल तर त्याचं सिलेक्शन हे 100% असतं. त्यामुळे अशा वेळेस आपण या ठिकाणी म्हणू शकतो व्हीजे कॅटेगरीचा सायन्स मॅथ्सचा 38चा कट ऑफ लागला. त्यामुळे कोणाचं नशीब कुठे कसं साथ देईल हे सांगू शकत नाही आणि कॉम्पिटिशनमध्ये किती मुलं असतात आणि म्हणूनच म्हटलेलं असतं की प्रत्येकाने हे होप्स ठेवत राहा. आता पुन्हा याच्यातनं ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नसेल तर यामधून देखील अशा विद्यार्थ्यांचं देखील सिलेक्शन या ठिकाणी रिकमेंडेशन लिस्टमध्ये नाव आहे ज्यांनी ऑलरेडी विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, परंतु त्यांना पुन्हा पुढची म्हणजे 9वी ते 10वीसाठी किंवा एखाद्याला संस्थेवर जायचं असेल किंवा निवड होताना जे विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये गेलेले विद्यार्थी आहेत त्यांना लांबची स्कूल भेटली असेल तर त्यांनी ऑप्टिंग आउटचा ऑप्शन त्यांनी नसेल हे केला, त्यांनी त्यांचे प्रिफरन्स दिलेले तसेच ठेवले असतील, ऑप्टिंग आउट स्वतःला त्यातनं बाहेर काढलं नसेल तर अशा विद्यार्थ्यांचं देखील या लिस्टमध्ये नाव असणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते नाव त्यांचं 10 संस्थेसाठी असणार आहे, एकाच जागी नाही तर 10 संस्थेवरती त्यांचं नाव असणार आहे. जसे एका संस्थेला एका जागेसाठी 10 विद्यार्थ्यांची नावं असतात तसं ते एका विद्यार्थ्याचं नाव 10 संस्थेवर असणार आहे. त्यामुळे यातून सुद्धा आता ज्यांना कोणती तरी जागा रिकामी होणार बघा. आता फॉर एक्झाम्पल आता एका विद्यार्थ्याचं नाव, ह्या विद्यार्थ्याचं नाव या आधी लागलेल्या म्हणजे जी विदाऊट इंटरव्ह्यू लिस्ट होती तर त्या विद्यार्थ्याचं नाव ह्या लिस्टमध्ये लागलं असेल, त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं असेल, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झालं असेल आणि तो विद्यार्थी कदाचित कामावर रुजू पण झाला असेल किंवा काही कारणास्तव आता त्या 1-2 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे तर काहींचं सिलेक्शन झाल्यानंतर देखील काही प्रोसिजर बाकी आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे. तर या विद्यार्थ्याचं इथं सिलेक्शन झालेलं असताना देखील समजा या विद्यार्थ्यांनी ऑप्टिंग आउट नसेल केलं तर तो विद्यार्थी आत्ताच्या या लिस्टमध्ये असणार. कारण त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन स्कोरनुसार झालेलं तर ऑब्वियसली त्यांना चांगले स्कोर होते म्हणूनच त्यांची निवड ह्या ठिकाणी झालेली आहे विदाऊट इंटरव्ह्यूसाठी. पण त्यांनी ऑप्टिंग आउट न केल्यामुळे त्यांनी जे काही प्रिफरन्स दिले होते विथ इंटरव्ह्यूजच्या संस्थेसाठी तर ते विद्यार्थी पुन्हा या ठिकाणी असणार. एका जागेसाठी जे 10 आणि 10 संस्थेसाठी ह्या विद्यार्थ्याचं पुन्हा नाव असणार. त्यांनी किती संस्था दिल्या होत्या, किती प्रिफरन्स दिले होते त्यावरती आता हे डिपेंड असणार आहे. मग समजा हा विद्यार्थी या ठिकाणी स्कूलमध्ये जर कार्यरत असेल, जर त्या विद्यार्थ्यांनी इकडचं काम सोडलं, इकडनं ह्या संस्थेवरती आला तर इकडची जागा रिकामी होईल. आणि जर त्या विद्यार्थ्यांनी आत्ता लागलेल्या लिस्टचा विचार न करता आधीच्याच शाळेवरती काम कंटिन्यू केलं, कामावर रुजू असताना तेच काम कंटिन्यू केलं तर आत्ता मेरिटमध्ये लागलेल्या त्यांची नावं जी आहे तर ते इंटरव्ह्यूसाठी जाणार नाहीत आणि इंटरव्ह्यूमध्ये जे बाकीचे 9 कॉम्पिटिटर्स आहेत त्यापैकी विद्यार्थ्याचं सिलेक्शन होईल. पण जर असे मॅक्झिमम विद्यार्थी असतील तर त्या जागा देखील रिक्त राहतात. आणि अशा प्रकारे रिक्त राहिलेल्या जागा मग पुढच्या सेकंड फेजमध्ये येतात. म्हणजेच फेज 1 हा विथ इंटरव्ह्यूचा एक फेज झाला, पुन्हा विदाऊट इंटरव्ह्यूचा देखील एक फेज झाला. आता विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सेकंड फेज म्हणजे कन्व्हर्टेड राऊंड देखील झालेला आहे. तसंच या ठिकाणी देखील कन्व्हर्टेड राऊंड नंतर होईल. पात्र अपात्र रिक्त बाकीच्या ज्या काही जागा असतात पुन्हा यामध्ये देखील सेकंड राऊंड होतात. त्यामुळे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूया.